नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण। तर आज आहे न्यू होम कलश पूजा। तर एवढ्या घाईने कलश पूजा घेतली आहे ना की वास्तुशांतीच्या तारखाच नाहीयेत आणि कलश पूजा केल्याशिवाय घरात राहत नाही आणि तिकडनं आम्हाला अचानक शिफ्ट व्हावं लागले ना, म्हणून तर कलश पूजा अचानक ठरवली। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करा। गणपती वरुणदेवता ब्रह्मा दुर्वांकुरेण लेपनानि सर्वभ्यामी गणपतीला एक लाल कलरचं फुल ठेवायचं। गणपती वरुणदेवता ब्रह्मा फुलाचं। तर कलश पूजा चालू आहे। तर मी तुम्हाला सांगितलं होतं सरप्राईज आहे। तर न्यू होमचं सरप्राईज होतं। लवकरच वास्तुशांतीचा ब्लॉग येईल, कारण तिकडनं आम्ही अचानक शिफ्ट झाल्यामुळे वास्तुशांतीच्या तारखा नव्हत्या ना, त्यामुळे कलश पूजा करून घेतलेली आहे। जास्त पाहुणे नव्हते बोलवले, कारण वास्तुशांती मोठी करायची आहे ना, त्यामुळे घरातच कलश पूजा करून घेतलेली आहे। फक्त ब्राह्मण काका आणि जे जवळचे रिलेटिव्ह आहेत ना, त्यांनाच बोलवलं होतं। आणि कलश पूजेच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला। तर जास्त मंडळी नव्हते ना, म्हणून जास्त काही बनवलं नव्हतं। गोडाचं जेवण म्हणजे पुरणपोळी बनवली होती। घरातले पाहुणे, नंदचा नवरा, माझी जाऊबाई, दीर आणि असे बाकीचे 2-3 पाहुणे होते फक्त। फिरय रंगाय सुस्वान सुसनरभिर वेशे मदेव हितय। आता काय करायचं? पादश मंगलम, दोघांनी हात जोडायचा, देवाला नमस्कार करायचा। इष्ट देवता ब्रह्मा, कुल देवता ब्रह्मा, स्थान देवता ब्रह्मा, धर्त देवता ब्रह्मा, हातात थोडे तांदूळ घ्या। मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम समय खाली ठेवा। मंगलम भगवान विष्णू, मागे ठेवा। मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुडध्वज, मंगलम कुंडलीकाक्ष, मंगलाय तनोहरि। यथाशक्ति गणपती वरुणदेवता ब्रह्मा सुपरिला तांदूळ टाका। आदरापूर्वक नमस्कार करोमि। हात जोडायचा, 3 वेळेस नमस्कार करायचा। इष्ट देवता ब्रह्मा, कुल देवता ब्रह्मा, स्थान देवता ब्रह्मा, धर्त देवता ब्रह्मा, हात सर्व व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि असाच सपोर्ट असू द्या। आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय सर्वांना।